मुंबई सर्वोदय मंडळाचे आणि मासचे सर्व पदाधिकारी, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत सबरी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम पाखरे, इथे उपस्थित असलेले आपण सर्वजण, आपल्या सर्वांना जय जगत. मराठी समजतं सगळ्यांना? हिंदी, मराठी? ओके. सर्वांना जय जगत. आणि आज महात्मा गांधींच्या स्मृतीस अभिवादन करते. महात्मा गांधींच्या स्मृतीस अभिवादन करून माझे पुढं मनोगत त्यानिमित्ताने व्यक्त करतो की खरं तर या कार्यक्रमासाठी बोलण्यासाठी यावं म्हणून जयंत दिवाणांनी जेव्हा फोन केला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया नेहमी असते की मी कशाला, मी काय केलं एवढं, मला काय कळतंय, मी काय गांधी वाचलेत, मी काय गांधीवादी आहे का, मी काय प्रॅक्टिस करतो का, तर मी कशाला येऊ. पण मी विचार केला आणि 30 सेकंदात हो म्हटलं की ठीक आहे मी येतो. याचं कारण असं होतं की मला असं वाटलं की आज तुमच्याकडे इथे येऊन तुमच्या सगळ्यांसमोर हे मांडावं की मी आज आत्ता गांधींपर्यंत कसा पोचलोय आणि गांधींपर्यंतकडे कसा पाहतोय, माझ्या मनात काय प्रश्न आहेत, काय गोष्टी मला कळल्या आहेत आणि तुमच्याकडनं कदाचित त्याला काही रिस्पॉन्स मिळेल, त्यातनं काही मला अजून माझी समज वाढेल. त्यामुळे माझ्या सगळ्या ह्या गोंधळ, प्रश्न आणि माझी समज तुमच्याकडे शेअर करायला, तुमच्यापाशी शेअर करायला म्हटलं आपण जाऊया. झालंय असं की सध्या मी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयात काम करतो आणि ते मुंबईत असले की इथेच आश्रमात वर राहतात. त्यामुळे ते अध्यक्ष झाल्यापासून माझं ह्या वास्तूत येणं वाढलं. त्यामुळे माझं ह्या वास्तूत येण्याचं कारणही काँग्रेस आहे सध्या. त्यामुळे आणि इथे तर म्हणजे गांधींचं जवळपास सर्व साहित्य उपलब्ध आहे आणि माझं इथे येणं जाणं होत असतं. पण गांधींपर्यंत मला पोचायला आयुष्यात खूप वेळ लागला. आत्ता जसं माझी ओळख करून देताना सांगितलं की मी इंजिनियर झालो, मग अमेरिकेत गेलो, इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर नोकरी केली, मग परत आलो आणि मग नोकरी करत होतो आणि ते सोडून मग नंतर गेले 2 वर्ष काँग्रेस पक्षाबरोबर काँग्रेस विचारांचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पण ही जर्नी फक्त, हा प्रवास फक्त मी काय केलं या दृष्टीने नाही, तर त्यात तो माझा एक राजकीय प्रवास सुद्धा आहे. मी वाढलो एका समाजवादी घरामध्ये जिथे मला गांधी, समाजवाद आणि आंबेडकर हे ऐकतेच मिळाले. मला काही त्यासाठी फार प्रयत्न करावे लागले नाहीत, ते माझ्या आसपास होतेच. पण त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा मी इंजिनिअरिंग केलं आणि अमेरिकेला गेलो तेव्हा मला हे सगळं बकवास वाटायला लागलं आणि मला असं वाटायचं की रोजचा पेपरसुद्धा वाचू नये. या चर्चांचा मला कंटाळा आला आहे आणि काही होत नसतं, नुसतं चर्चेची गुऱ्हाळं आपण दळत राहतो, त्यांनी पुढे काही होत नाही. म्हणून या सगळ्यापासून फारकत घेऊन काही फार विचार नाही केला जगाचा माझ्या आसपासचा. माझं PhD पूर्ण व्हायला लागलं तसतसं माझं आकलन असं मला लक्षात आलं की आपल्याला जे ऐकतं मिळालं होतं ते केवढं मोलाचं होतं म्हणजे आपण असंच सोडून दिलं होतं. आणि एका वेगळ्या देशात आपण काम करताना, वेगळ्या देशाचं राजकारण समजून घेताना, समाज समजून घेताना आपल्याला इथलं काहीच माहीत नाही, आपली दृष्टी इथली काही राजकीय दृष्ट्या घडलेलीच नाही. तेव्हा मी तिथल्या समाजाशी तिथनं काही करता येईल का, तिथल्या भारतीयांबरोबर काही करता येईल का म्हणून असोसिएशन फॉर इंडियाज डेव्हलपमेंट त्या संस्थेबरोबर काम करायला लागलो. आणि त्यांचा लोगो म्हणजे गांधींचं एक चिन्ह होतं, म्हणजे नुसतं एक गांधींचं जे टक्कल आहे आणि चष्मा दिसायचं ते प्रश्नचिन्हासारखं, त्यातून ते गांधी आहेत हेही कळायचं आणि आमच्या मनातले प्रश्नही त्याच्यात प्रतिबिंबित व्हायचे. त्यामुळे मला ते खूप अर्थपूर्ण लोगो वाटायचा. आणि त्या संस्थेबरोबर काम करताना मी अनेक इथल्या संस्था संघटनांशी जोडला गेलो की जे इथल्या अनेक समुदायांमध्ये देशभर वेगवेगळ्या प्रकारच्या वंचित घटकांबरोबर काम करत होते. राईट्स बेस्ड अप्रोच ज्याला आता आपण म्हणतो, तो काळ होता जेव्हा मनरेगा आलं होतं, राईट टू एज्युकेशन आला होता, राईट टू हेल्थ आला होता, राईट टू इन्फॉर्मेशन आला होता आणि पक्ष, सरकार आणि ह्या सामाजिक चळवळी यांच्यात एक मोठी घुसळण, सरमिसळ आणि आदान प्रदान त्या काळात होऊन त्या घुसळणीतनं हे कायदे तयार झाले होते. आणि आमचं तेव्हाचं सगळं आम्ही जेव्हा वाचायचो तेव्हा असं व्हायचं की नाही पण हे असं होतंय, ह्याचं इम्प्लिमेंटेशन बरोबर होत नाहीये, ते होत नाहीये, ते होत नाहीये, हे तेव्हाचे विषय होते. त्या मनरेगापासून आपण आता ती मनरेगा रद्द करून काय ते BB ग्रामजी पर्यंत आलोय. गांधींना मारण्याचा एवढा मोठा पट ह्या माझ्या प्रवासाबरोबर झालेला आहे. गांधींना मारण्याचं 1948चा मुद्दा वेगळा आहे, पण त्याच्यानंतर जे मारण्याचे अनेक प्रयोग झाले
त्यातला हा मारण्याचा एक मोठा प्रवास मी ह्या प्रवासातनं पाहिलेला. आणि माझी जडणघडण होत असताना त्यावेळेस अमेरिकेतलं ब्लॅक लाईव्ह मॅटर आंदोलन खूप जोरात होतं. त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक आंबेडकरवादी लोकांनी जाती व्यवस्थेची त्या संदर्भात त्या नरेटिव्हनी त्या भाषेत मांडणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या मांडणीचा आंबेडकरांचा खूप मोठा प्रभाव माझ्यावर होता. मी स्वतः एक बायसेक्शुअल व्यक्ती आहे, त्यामुळे LGBTQIA+ राईट्सची मुवमेंटही त्याच काळात जोरात होती जेव्हा ओबामा प्रेसिडेंट होते. त्यामुळे माझं साहजिकच त्यातही माझा कल त्या दृष्टीने होता. आणि गांधी नेहमी असे वाटायचे की आहेत, मी काही फार त्यांच्याशी एंगेज करत नाही आहे, ते आहेत माझ्याबरोबर, पण मी काही फार एंगेज करत नाही आहे. जेव्हा अनेक आंबेडकरवादी लोकांबरोबर किंवा संघटनांबरोबर काम करताना त्यांना त्या गांधींच्या नावाचा आणि लोगोचाही त्रास व्हायला लागला, तेव्हा मी जरा थक्कून विचार करायला लागलो की इतकं काय झालं. आणि तिथून मी पहिल्यांदा गांधींकडे पाहायला लागलो. त्याचबरोबर पॅरलली जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की आता पण हे आपण का करतोय, ह्याची आपली प्रेरणा काय, आपण लोकांना का जाऊन सांगायचं हे केलं पाहिजे. तेव्हा पी साईनाथ अमेरिकेत आले होते इलेक्शन इलेक्शन कव्हर करायला. ते आम्हाला म्हणायचे की तुम्ही संविधानातली डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी वाचलेत का, तुम्ही मार्गदर्शक आपल्या ध्येय धोरणांचा उद्दिष्टांचा अभ्यास करा आणि त्या संविधानातनं तुम्हाला ह्या सगळ्या राईट्स बेस्ड अप्रोच पासून सगळ्या संविधानिक मूल्यांची आणि तुमच्या कामाची एक फ्रेमवर्क तुम्हाला सापडू शकते. त्यामुळे आम्ही पॅरलली संविधानात्मक दृष्टीने त्या सगळ्याकडे बघत होतो. हे सगळं करताना, हे चालू असताना जेव्हा मी आता भारतात आलो आणि लक्षात आलं की आता पूर्ण वेळ आपण काही काम करूया, नोकरी करत काही होत नाहीये, आणि मी काँग्रेस पक्षात आलो, जो गांधींची विचारधारा मानणारा आणि पुढे नेणारा आजचा मोठा पक्ष आहे. तेव्हा मला लक्षात आलं की प्रॅक्टिकल राजकारण, व्यावहारिक राजकारण या सगळ्याच्यावर भलतच चालतं. त्यांचं गांधींची संबंध नाही, आंबेडकरांची संबंध नाही, कशाशी संबंध नाही. आणि तो प्रवास माझा 2024च्या लोकसभाच्या निवडणुकीत जेव्हा जय संविधान आणि संविधान बचावचा नारा लोकांनी उचलून धरला, तिथपासून लाडकी बहीण लोकांनी लाडकी बहीण स्वीकारून त्याच्या आधारे मतं देऊन महाविकास आघाडीला पराभूत करण्यापर्यंत झाला. तेव्हा मला लक्षात यायला लागलं की काहीतरी गडबड आहे. आपण लोकांकडे घेऊन चाललोय आणि म्हणतोय की संविधान आणि हे, पण त्याचं काही लोकांमध्ये प्रतिबिंब दिसत नाहीये, लोकांना ते अपील होत नाही. आत्ताच नुकतं माझे एक काका वारले तेव्हा त्यांचे साऊथ आफ्रिकेतले एक मित्र आले होते. हे स्वतः सुप्रीम कोर्टाचे जज होते साऊथ आफ्रिकेतल्या, स्वतः अंध व्यक्ती. आणि जेव्हा नेल्सन मंडेलांनी पदग्रहण केलं त्यावेळेस संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी त्यांनी या अंध व्यक्तीला दिली होती. आणि ते असं जोक करून म्हणतात की तुम्ही आंधळ्या माणसाला सुरक्षेची जबाबदारी दिली. तेव्हा ते म्हणली कारण तुम्ही पॉलिटिकली सर्वात सक्षम आहात कुठलाही निर्णय घ्यायची वेळ आली तर. त्यांच्याशी पुण्यातले काही कार्यकर्ते आम्ही चर्चा करत होतो आणि प्रत्येक वेळेस ते सांगत होते की हा नाही, तुम्हाला ऑर्गनायझच करावं लागेल. हे सांगायचे की आमच्याकडे परिस्थिती आता अशी आहे, इलेक्शन कमिशनचं असं झालं आहे, EVMचं असं होतं, वोटिंग सिस्टीम कशी झाली आहे, इलेक्शन कमिशन आमचं ऐकत नाही, पार्लमेंटमध्ये ही अवस्था आहे, ती अवस्था आहे. आणि प्रत्येक वेळा त्यांचं असं उत्तर होतं की नाही पण तुम्हाला संघटन बांधावंच लागेल. आणि ह्या लोकांना कार्यकर्ते शेवटी वैतागले आणि ते म्हणले की ते कळतंय आम्हाला की संघटन बांधायला पाहिजे, आम्ही इतके वर्ष तेच करतोय, पण ते होत नाही आहे ना. आता आम्ही इतकं काहीतरी करतोय आणि मग धरण फुटले आणि आम्ही आपलं काहीतरी इकडे तिकडे पॅचवर्क केल्यासारखं काहीतरी करतोय, असं त्यांच्या कामाचं स्वरूप आहे आता. तर होत नाहीये, तुमच्या अनुभवातनं आम्हाला काही वेगळं कळेल असं वाटलं होतं. आणि ते आपलं सारखं सांगत होते की नाही तुम्हाला संघटन करावं लागेल, यू नीड टू ऑर्गनाईज, यू नीड टू ऑर्गनाईज. आणि तेव्हा त्यांच्याशी चर्चा करताना पुन्हा हा प्रश्न पडला, कारण त्याच्यात पुन्हा तोच मुद्दा होता की त्यांनी विचारलं की आम्ही काय लोकांकडे घेऊन जाऊ, लोक का आमच्याशी जोडले जातील. तर ते म्हणले की तुम्हाला तुमचं संविधान घेऊन जावं लागेल, तुमचं संविधान एवढं मोठं आहे डॉक्टर, आम्ही पण आमच्या साऊथ आफ्रिकेत संविधान तयार करताना त्याच्यापासून एवढी प्रेरणा घेतली की तुम्हाला तेच घेऊन जावं लागेल. आणि त्यामुळे की आम्ही जातोय पण लोक ऐकत नाहीत आमचं. तेव्हा मला असं लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. आणि एक मोठा मूलभूत प्रश्न मला तेव्हापासून असा पडला आहे की जी संवैधानिक नैतिकता आहे जी आपण मानतो आहोत, ती जर समाजात नैतिकता नसेल तर स्वतंत्रपणे टिकू शकते का? कॅन कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी होल्ड ऑन इट्स ओन विदाउट मोरॅलिटी ऑफ द सोसायटी? आणि मला आता असं दिसायला लागलं की ही भाषा लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, कारण लोकांपर्यंत अधिकाराची भाषाच पोहोचत नाही. कारण लोक आता नागरिक राहिलेले नसून ते एक मतदार किंवा लाभार्थी झालेले आहेत. आणि मग मला असा प्रश्न पडतो की मग ह्या समाजाशी कनेक्ट व्हायचं, ह्या समाजाबरोबर काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
हे कसं करायचं? मग तेव्हा मला असा प्रश्न पडतो की ज्या काळात संविधान नव्हतं, मूल्य तर तीच होती ना, समता, बंधुता, स्वातंत्र्य, मूल्य काय संविधानाने आणलेलं नाही आहे. मूल्य होती, फ्रेंच राज्यक्रांतीने त्याचा पहिला उद्घोष केला असेल, पण ती मूल्य वैश्विक आहेत, ती सार्वकालिक आहेत. ती मूल्य जेव्हा या समाजात रुजली होती नव्हती, त्याची भाषा होती नव्हती, ती भाषा आणि तो उद्घोष लिखित स्वरूपात येणारं संविधान नव्हतं, त्या काळात एवढ्या मोठ्या समाजाने हे संविधान स्वीकारलं कसं? असं या देशात काय घडलं म्हणून या लोकांनी हे संविधान स्वीकारलं? ते संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेत जे निवडून आले ते काही संपूर्ण मतदारांनी मतदान केलं नव्हतं, काही थोड्या शिक्षित लोकांनी मतदान केलं होतं. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी आपल्याकडे नव्हती, त्यामुळे फक्त शिक्षित लोकांनी मतदान केलेल्यातनं निवडून आलेले बहुतांश उच्च जातीय उच्चवर्गीय लोक, त्या सगळ्यांनी बसून केलेलं संविधान, त्याच्यात डॉक्टर आंबेडकरांसारखा एक घटनेचा शिल्पकार आणि ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष माणूस, पण बाकी सगळी जी जनता आहे ती बहुतांश मेजॉरिटेरियन हिंदू असलेली जनता. फाळणीसारख्या मोठ्या आघातानंतरची परिस्थिती, त्यातही शिवाय देशातली बेरोजगारी, गरिबी हे सगळे मुद्दे आहेतच. एक देश आत्ताच जन्मलेलं बाळ असावं तसं आहे. आणि त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंचं, म्हणजे हे फाळणीच्या आधीचं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन संविधानाचं आहे, ज्याची पाळंमुळं आपल्याला 1929च्या लाहोरच्या पूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावात मिळतात. ते रिझोल्युशन आणि आपलं संविधानाची उद्देशिका प्रिॲम्बल जवळपास सारखंच आहे, त्याच्यात ध्वनित झालेली आहे. म्हणजे ह्या मूल्यांवरचा आपल्याला देश घडवायचा आहे, ही जाणीव ह्या समाजात कशी घडत गेली आणि त्याचं मोल काय आणि हे कोणी घडवलं, हे प्रश्न जेव्हा आपण पाहू तेव्हा असं लक्षात येतं की हे महात्मा गांधी प्रणित स्वातंत्र्य चळवळीने केली. महात्मा गांधी प्रणित स्वातंत्र्य चळवळीने जी भूमी तयार केली, जी जमीन तयार केली, त्या जमिनीत हे संविधान, हा काँग्रेस पक्ष उभा राहिला. हा काँग्रेस पक्षाने च्या बहुमतावर निर्माण झालेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिशा दिलेलं संविधान तयार झालं. आणि ती मूल्य इथला समाज ओबरधोबरपणे का होईना, पूर्णपणे नाही, त्यातल्या सगळ्या त्रुटींसह तो त्या समाजाने स्वीकारलं. आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या प्रवासात आज मी तिथे आल्यानंतर असं वाटतं की हे गांधींचं महत्त्व जर मी समजून घेतलं नाही, आपण समजून घेतलं नाही, आणि त्या दृष्टीने आपण आजचं काय करायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे हे केलं नाही, तर परिस्थिती नुसतं संविधान करून बदलणार नाही. त्या संविधानाची मूल्य लोकांनी ॲक्सेप्ट करावी, ती स्वीकारावी, ती रुजावी, ती लोकांना आपली वाटावी. त्याकरता लोकांनी येऊन संघर्ष करावा, निर्भय बनावा, असं त्यांना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत ते नुसतं एका इलेक्शनमध्ये विरून जाणारं नरेटिव्ह तयार होईल. त्या पलीकडे त्याच्यासाठी आपण काही करू शकणार नाही. मला असं वाटतं की इथपासून मी गांधींकडे आता वेगळ्या नजरेने आणि मला असं वाटतं गांधी गांभीर्याने पाहायला लागतं. आणि म्हणून मी जाऊन पहिले, मी आळशी असल्यामुळे सर्वात छोटंसं पुस्तक निवडलं आणि हिंद स्वराज हातात घेतलं आणि ते वाचून काढलं. हिंद स्वराजमधल्या अनेक गोष्टी मला पटत नाही, त्यातली भाषा मला पटत नाही. गांधीजी खुलेआमपणे नामर्द, वेश्या असे शब्द वापरतात, मला पटत नाही. पण त्यातले अनेक महत्त्वाचे मुद्दे आज मला आपल्या ह्या प्रस्तुत संदर्भात सुद्धा प्रासंगिक वाटतात. गांधीजींचा जो स्वराज्याची जी मुख्य व्याख्या आहे निर्भय बनण्यासाठी आणि स्वपे राज करण्याची, स्वराज्याची स्वतःवर राज्य करण्याची, ती जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही तोपर्यंत स्वराज्य स्वातंत्र्य आणि मूल्य नुसतं म्हणून आपल्याला काही होणार नाही. आणि त्यामुळे मी जोपर्यंत त्या प्रक्रियेतला भाग होत नाही आणि मी स्वतंत्र आहे आणि हे काही करू शकतो असं मानत नाही, तोपर्यंत ती प्रक्रिया होणार नाही. मी याचं साधं उदाहरण देतो की आता मी प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयात आहे. लोकांना असं वाटतं काय करतो, अनेकदा असं होतं की दिवसच्या दिवस काही आम्ही करतो तर पुढे काहीच होत नाही, कारण खालती काम करायलाच कोण नसतं. अशी परिस्थिती आहे आपली आज. आणि सल्ले देणारे लोक, म्हणजे आज भारतात राहुल गांधींना मला खात्री आहे दिवसाला 1 कोटी सल्ले येत असतील की काँग्रेसने काय केलं पाहिजे. सल्ले देणारे लोक की काँग्रेसने काय केलं पाहिजे, आज पुरोगामी चळवळीने काय केलं पाहिजे, गांधीवाद्यांनी काय केलं पाहिजे, गांधी कुठे आहेत, आंबेडकर कुठे आहेत, दिवसाला 1 कोटी सल्ले या देशात तयार होतील किमान, असा माझा एक कयास आहे. पण 1 कोटी कार्यकर्ते या देशात नाही. त्यामुळे जयंतजींनी उल्लेख केला की करतंय कोण म्हणून यांना बोलावलं, तर मला बरं वाटलं. मी काय खूप मोठा कार्यकर्ता आहे असं नाही,
पण ती दखल घेतल्याबद्दल मला बरं वाटलं. मी मानत नाही मी काय गांधीवादी आहे आणि काही आहे, मी तुमच्यासमोर सांगितलं की माझे प्रश्न घेऊन आले, पण फुल न फुलाची पाकळीसारखा आपण आपल्या खालीचा वाटा किती उचलतोय याला महत्त्व आहे असं मला वाटतं. हे हिंद स्वराजमधलं जे मूलभूत सूत्र आहे ते आपण ध्यानी घेतलं पाहिजे. गांधीजी सिव्हिलायझेशनवर खूप टीका करतात की पाश्चिमात्य संस्कृती अशी आहे तशी आहे. ती आपण त्या संदर्भात घेऊ शकतो, काही घेऊ शकतो, पण मला असं वाटतं की ते यंत्रांबद्दलही बोलतात, त्याची बरीच चर्चा झालेली आहे आणि ती काय तशीच्या तशी आता रेल्वे गाड्यांना आणि यांना आज आपण 1909 मधलं लिहिलेलं पुस्तक आणि 1926 मध्ये बसून लागू करू शकत नाही. पण मला असा प्रश्न पडतो की जे मूलभूत प्रश्न ते उपस्थित करतायत की तुम्हाला या तंत्रज्ञानामागचं राजकारण कळतंय का? हे कुठल्या प्रेरणेने तयार झालंय? हे भांडवलाच्या प्रेरणेने तयार झालंय का खरोखरीच लोकांचं भलं व्हावं म्हणून तयार झालंय? हे प्रश्न आजही तितकेच आपल्याला लागू पडणार आहे. आज AI चा ज्या पद्धतीने उपयोग होतोय आणि त्या क्षेत्रात काही थोडं बहुत काम करतोय आणि तुम्हाला सांगू शकतो 2005 पासून मी पाहतोय आणि 2026 आहे, 20 वर्षात गेल्या, जो विषय आम्हाला एक विषय म्हणून शिकवला जायचा कारण तो इम्प्लिमेंट करण्यासाठी तंत्रज्ञानच आपल्याकडे नव्हतं. हे असे अल्गोरिदम असतात एवढं फक्त आम्हाला माहीत होतं आणि पण ते इम्प्लिमेंट करण्याची आपल्याकडे काही शक्य नव्हती कारण तसं हार्डवेअर तयार नव्हतं. ते हार्डवेअर झालं वेगळ्या कारणात, लोकांना व्हिडिओ गेम्स खेळायचे होते म्हणून हार्डवेअर तयार झाले, म्हणून ग्राफिक्स कार्ड तयार झाले. त्या ग्राफिक्स कार्डचा वापर करून हे आपण AI इम्प्लिमेंट करू शकतो हे नंतर कळलं आणि आज NVIDIA सारखी ग्राफिक्स कार्ड बनवणारी कंपनी ही AI मधली सर्वात मोठी आणि जगातली एक सर्वात श्रीमंत कंपनी बनते. हा प्रवास काही माणसांचं भलं व्हावं, माणसांना इथलं श्रम कमी व्हावेत लोकांचे, जर कुठलाही उदात्त हेतूने झालेला नाही. त्यातल्या सर्वच लोकांनी काही जाणीवपूर्वक त्याच्यात काहीतरी वाईट हेतूने तो केला अशाचाही भाग नाही. त्याच्या अनेकांनी काही फार विचार न करता केला. मला असं वाटतं की हा जो फार विचार न करता करण्याचा जो आणि काही गोष्टी आत्मसात करण्याचा जो प्रकार आहे, गांधी त्याच्यावर बोट ठेवत आहेत. निदान थांबून विचार तरी करा की हे तंत्रज्ञान इथे गरजेचं आहे का, हे मशीन इथे गरजेचं आहे का, याच्या प्रेरणा कोणत्या आहे, त्याचं पुढे काय होणार आहे का, आपण तेवढं थांबून तरी ते पाहू शकतो का, आपण तपासून पाहू शकतो का आणि सम्यक तंत्रज्ञान काही विकसित करू शकतो का, या दृष्टीने मला ते अजूनही तितकंच महत्त्वाचं वाटतं. मला असं वाटतं की ह्याच्यात अनेक प्रॉब्लेम गांधींनी स्वतःही म्हटलेच आहेत, म्हणजे गांधींच्या आयुष्यातही अनेकांनी ते सांगितलेच आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्यावर केलेली टीका आणि जाती व्यवस्थेची त्यांची समज, ह्याच्यावर बरंच काही झालेलं आहे, ते काही पुन्हा इथे उगाळण्याची गरज नाही. त्यामुळे त्यातल्या मर्यादाही आपण स्पष्ट जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या दूर करून आपण पुढे गेलं पाहिजे. त्यातल्या भाषेचाही प्रॉब्लेम आहे. इथली संस्कृतीमध्ये सगळंच काही चांगलं होतं अशातलाही भाग नाही, ज्या तिथल्या त्याज्य गोष्टी होत्या त्या त्याज्य घेऊनही आपल्याला पुढे जावं लागेल. पण तरी मला असं वाटतं की हा जो मी मगाशी पुन्हा ह्याच्या संदर्भात जातो की आपण कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, संविधान आपलं राहू शकतं का या प्रश्नाकडे मी जेव्हा जातो तेव्हा आजही आपल्या लक्षात येईल की ह्याच्यात पुन्हा ह्या विचार करताना मर्यादा येणार असेल. म्हणजे असं की आज सकाळचं आजच्या दिवसाचं फ्रंटलाईनमधलं अनल तेंतुगड्यांचं आर्टिकल आहे, त्यांच्या मते दलित समुदायाने संविधानाला जितकं डोक्यावर घेतलंय आणि सर्वांनीच घेतलंय तितकं त्या दलितांसाठी काहीच नाही. संविधान हे अत्यंत अपुरं एक डॉक्युमेंट आहे अशा अंगाने त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि आजच्याच वर्तमानपत्रात जे UGCने नवीन रेग्युलेशन आणलं आहे ज्याच्यात त्यांनी डिस्क्रिमिनेशन थांबवण्यासाठी इक्विटी सेल बांधा, त्याच्यात त्यांनी OBCना इन्क्लूड केलं अशा प्रकारचं, त्याला इथल्या सवर्ण उच्चवर्णीय लोकांकडनं होणारा विरोध आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश याचीही बातमी. म्हणजे आजही आपण किती मोठ्या दोन भिन्न टोकांवरनं या समाजाकडे पाहतोय आणि जर आपण त्या एकेका दृष्टिकोनातूनच पाहत राहिलो तर या समाजातली दरी जी वाढलेली आहे ती कमी कोण करणार आहे? ती जातींमधली दरी आहे, की हिंदू मुस्लिम दरी आहे, की स्त्री पुरुष दरी आहे, की उच्च वर्ग निम्न वर्गातली दरी आहे, तथाकथित मध्यम वर्ग आहे जो खऱ्या कुठल्याही अर्थाने मध्यम वर्ग नाहीच आहे. आपल्याकडे मध्यम वर्ग इकॉनॉमिकली आहेत की नाही हा वेगळा प्रश्न. पण ह्या दऱ्या बुजवण्यासाठी कोण काम करणार आहे? आपापल्या लेन्समधनं, ती मार्क्सिस्ट असेल, आंबेडकराईट असेल, फेमिनिस्ट असेल, ही असेल, त्या लेन्समधनं जगाकडे पाहण्याची दृष्टी आपण ती काही चुकीची दृष्टी आहे असं नव्हे, त्या दृष्टीतनं आपण पाहतोच आहोत जगाकडे आणि त्या आधारे आपण अधिकाराची भाषा बोलतो आहोत, ते सगळं बरोबरच आहे.
पण त्याच जोडीला एक अस्मितेची भाषा आपण बोलतो आहोत, एक अस्मितेचंही राजकारण उदयास येतं. त्याच्याकडे आपण कसं बघणार आहोत? जर आपण गांधींना सोडून दिलं तर त्या अस्मितेच्या राजकारणातून निर्माण होणारी जी दरी आहे ती आपण कशी दूर करणार आहोत, हा एक मोठा प्रश्न माझ्यापुढे निर्माण झाला. त्याचला जोडून एक आकांक्षांचं राजकारण. त्या आकांक्षा पुन्हा दोन प्रकारच्या. एक राजकीय आकांक्षा आहे, इथे सर्वांना राजकीय सत्तेत वाटा हवा, जी काही चुकीची मागणी नाही. आपल्याला त्याला संवैधानिक मूल्यांच्या आधारेही उत्तर द्यावं लागणार आहे. पण त्याचबरोबर या आकांक्षा वर्गीय सुद्धा आहे. त्या आकांक्षा मला अपवर्ड मोबिलिटी हवी ह्या दृष्टीने आहे. त्या कमीत कमी काळात पैसे मिळवण्याच्याही आहेत, त्या पैशांच्या आर्थिक सुबत्तेच्याही आहेत. आणि जो वर्ग हलाखीत आहेत त्याला त्या असण्याचंही काही आपण वावगं मानलं नाही पाहिजे त्याला. पण एवढ्या सगळ्या लोकांच्या आकांक्षा जर त्याच भांडवलशाहीने दाखवलेल्या स्वप्नातनं पूर्ण करणार असू तर त्या पुऱ्या पडणार नाही आहे, हे ऑब्व्हियस आहे. म्हणजे त्याच्यात काही वेगळं मोठं गणित मांडायची गरज नाही, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तर हे सगळं आपण प्रश्न गांधींना दूर ठेवून नाही पूर्ण करू शकत असं मला आज वाटतं. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण इथून पुढे काय करता येईल या गांधींचा ही जी दृष्टी आहे, जी संविधानिक मूल्यांची इथली रुजवण करण्यात त्यांनी जी शक्ती खर्च केली आणि एका मोठ्या समुदायाला आत्ता चौरी चौराचा उल्लेख नक्की केला. हे चौरी चौरा मागे का घेतलं? कारण त्यांना लक्षात आलं की आपण जे म्हणतोय त्यासाठी इथला समाज तयार नाही. जोपर्यंत इथला समाज तयार नाही तोपर्यंत मी आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. हे लक्षात आल्यामुळे त्यांनी चौरी चौरा आंदोलन मागे घेतलं. आणि तोपर्यंत त्यामुळे आजच्याही राजकारणात मला असं वाटतं की जोपर्यंत आपण हे लक्षात घेत नाही की हा समाज त्या दृष्टीने तयार होत नाही, जमीन तयार होत नाही, तोपर्यंत आपण राजकारण ते आत्ता पुढे न्यायला असमर्थ ठरतोय. त्यामुळे चहूबाजूंनी असं आपल्यावर आक्रमण होतं आणि आपण असे गोंधळलेल्या स्थितीत त्याकडे बघतो. ही सर्वच पुरोगामी उदारमतवादी पक्षांची आणि जनतेची अवस्था झालेली. एक दोनच मुद्दे मांडतो आणि मी थांबतो. मला असं वाटतं की आता मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय करायचं असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा मला असं वाटतं की मी आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काय करतो तर पक्ष म्हणून पक्ष बांधणीकरता जे करावं लागतं ते करतोच आपण, त्याच्यात काही वाद नाही, ते करावंच लागतं. पण त्याला जोड म्हणून आपण नागरिकता निर्माण या संदर्भात काही करतोय का? जे लोक स्वतःला लाभार्थी मानतायत, जे लोक स्वतःला मतदार मानतायत, ते स्वतःला नागरिक मानतील आणि ह्या इथल्या अगदी म्हणजे बरबटलेल्या राजकारणात एक आपला काही सहभाग आहे, एक आपला काही त्याच्यात स्टेक आहे म्हणून पुढे येतील, त्यात सामील होतील, सहभागी होतील. याकरता काही व्यवस्था आपण तयार करू शकतो का, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण नुसतंच पक्ष मजबूत करून ते होणार नाही. म्हणजे हिंद स्वराजमध्येच गांधी साधन सूचितेची गोष्ट करत आहे. आता साधन सूचितेचा प्रश्न म्हणजे असं आहे की आज काहींना वाटतं की साधन सूचितेचं एक टोक म्हणजे तुम्ही अधिकारांवर बोला की तुम्ही उद्या सत्तेत याल, हेही होणार नाही, कारण ती भाषा पोचत नाही. तुम्ही या समुदायांना टार्गेट करत नाही आहात, त्यांना टार्गेट करा. टार्गेट करणं हे इतकं विचित्र आहे खरं तर राजकारणात, पण लोक याच भाषेत बोलतात आणि तुम्ही त्यांना बरोबर घेत नाही. आणि पक्षीय राजकारणात आपण असं पाहिलं तर काहीही करा, बीजेपी बघा असं करतं, हे बघा असं करतात, ते बघा तसं करतात, मग तुम्ही पण तसंच करा, तुम्ही पण असंच केलं पाहिजे, आपणही तसंच केलं पाहिजे. ही एक वृत्ती फार मोठी आहे. म्हणजे मला असं वाटतं लोकसभा इलेक्शनच्या वेळेस श्रीनिवास जैननी एक एपिसोड केला आहे NDTV करता, ज्यात त्यांनी वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्या जी निवडणूक झाली त्याच्या त्यांनी कव्हर केलं की दोन पक्षांची किती वेगवेगळी आहे रणनीती आणि प्रचार करण्याची पद्धती. आणि त्याच्यात ते त्यांनी नंतर दाखवून दिलंय की काँग्रेसच्या संघटनेत ह्या उणीवा आहेत, बीजेपी कशी ती काय 50 प्रमुख आणि कायपर्यंत पोहोचली आहे, आणि त्यांचं म्हणणं ते सगळं खोटं आहे. पण ठीक आहे, आपण गृहीत धरू की ते आहे. पण दुसऱ्या बाजूला जे काँग्रेस म्हणून बीजेपीत गेलेले नेते आहेत ते त्या मुलाखती देऊन सांगतात त्या त्या मुलाखतीमध्ये की आता आमच्यावर कशी पाळत ठेवली जाते, आमच्यावर कशी पाळत ठेवली जाते. आम्ही प्रत्येक कुठल्याही मिटिंगला गेलो की आम्हाला माहीत असतं की कोणतरी आम्हाला ऑब्झर्व करतं. आता आपल्याला जर असं सर्व्हेलन्स स्टेट नको असेल तर आपल्याला सर्व्हेलन्स पक्ष तरी हवा आहे का? हा सुद्धा खूप मूलभूत विचार आहे. हा आपण वाहवत जातो की नाही हे ह्यानी सत्ता येते ना हे करा म्हणत जे लोक आपण वाहवत जातो, तर हाही फार मोठा साधन सूचितेचा प्रश्न आपल्या पुढे आहे. त्यामुळे आपण आपापल्या परीने आपण काय करू शकतो हे ठरवावं
आणि त्या संदर्भात गांधींनी ज्या गोष्टी केल्या त्या तशाच न करता त्यांचा आजचा संदर्भ तपासून हे समजून घेणं की आपल्याला ही जमीन तयार करायची आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा हिंद स्वराज्यमध्ये असा एक प्रश्न येतो की त्यांना असं विचारलं जातं की इतिहासात उदाहरणं आहेत का सत्याग्रहाची आणि सत्याग्रहाने सत्ता बदलल्याची. तर गांधी म्हणतात की इतिहास रजवाड्यांचा इतिहास आहे. तर त्या अर्थी त्याच्यात ही साधी साधी उदाहरणं काय येतील की लोकांनी सत्याग्रह केला आणि तिथे कोणी बदललं. तशी उदाहरणं तुम्हाला इतिहासात दिली सापडलीच नाही. श्याम पात्रे अधिक सांगू शकतील ते इतिहासाचे प्राध्यापक आहे. पण मला असं वाटतं की ही इतिहासात नोंद न होणारी कामं करायला आपण तयार आहोत का जी सत्याग्रहाची आहेत हाही आपला पुढचा एक मोठा प्रश्न है. क्या हम ऐसे छोटे छोटे चीज़ें जो दर्ज नहीं होंगी इतिहास में वो करने के लिए तैयार है, ये भी एक बड़ा सवाल मेरे सामने है. मला असं वाटतं की ही कामं जर आपण करायला तयार असू आणि CA-NRCच्या आंदोलनाची एक घोषणा आली होती की आंबेडकर के वास्ते गांधी के रास्ते, ती घोषणा आपल्या मनात ठेवून हा मार्ग कसा प्रशस्त करू शकू आपण आणि ह्या मार्गाने चालून आपण अशी भूमी कशी तयार करू शकू जिथे सत्य, अहिंसा, समता, बंधुता, स्वातंत्र्य यांचं राजकारण, सामाजिक आर्थिक न्यायाचं राजकारण, इथल्या पर्यावरणाला वाचवण्याचं शाश्वत विकासाचं राजकारण उभं राहू शकेल या दृष्टीने काम करण्यास हे राजकारण राजकीयदृष्ट्या उभं राहण्यासाठी आपल्याला बारीक 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 काय करावं लागेल हे जर आपल्या परिप्रेक्षात आपण हेरलं, आपल्या संदर्भात आपण हेरलं आणि तेवढी कृती केली 5 लोक जोडून 10 लोक जोडून तरी मला असं वाटतं की ती गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.